पीडित अप्सरा असल्याच्या बहाण्यानं वासनांद खरातकडून महिलांवर अत्याचार. भोंदूला 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी, तर खरातच्या फरार पत्नीविरोधात लुकआउट नोटीस जारी. भोंदू खरातने 130 बँक खात्यांमधून कोट्यवधींचे व्यवहार केल्याचं उघड. रुपाली चाकणकरांची बहीण आणि पुतण्याचंही बनावट खातं. दिल्लीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून प्रफुल्ल पटेलांची भेट. पार्थ आणि जय पवारही सोबत. पटेल केव्हा येतात आणि केव्हा जातात तुम्हालाच माहिती. भेटीआधी सुनेत्रा पवार यांच्या वक्तव्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण. राज ठाकरेंनी शिवतीर्थवर बोलावली नवनियुक्त जिल्हा संपर्क अध्यक्षांची बैठक. राज पदाधिकाऱ्यांना काय कानमंत्र देणार याकडे लक्ष. बॉक्सिंग फेडरेशन अध्यक्षपदावरून महायुतीमध्ये जुंपली. राज्यसभेत जाता आलं नाही म्हणून BFIच्या माध्यमातून दिल्लीला जायचंय. प्रवीण दरेकरांचा राहुल शेवाळींवर निशाणा, तर दरेकरांकडून नियमांचं उल्लंघन, शेवाळींचाही पलटवार. राज्यातील काही भागात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता. पुढील 2 दिवस विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता. ऐन उन्हाळ्यात झालेल्या पावसामुळे पुणेकरांची दाणादाण. एप्रिल महिन्यामध्ये 130 वर्षातल्या विक्रमी पावसाची नोंद. सिंहगड रोडवर झाड कोसळून एका महिलेचा मृत्यू. सोलापुरातल्या माढा इथल्या अंजनगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या वादावर अद्यापही तोडगा नाही. प्रशासनाकडून बैठकांचं सत्र. तोडगा निघणार का याकडे लक्ष. बीडच्या शिरूर कासार तालुक्यातल्या ढाकणे पिता पुत्राला मारहाण प्रकरणात सतेज उर्फ खोक्या भोसलेला जामीन. बॅटनं मारहाण केलेल्या व्हिडिओ प्रकरणात खोक्या निर्दोष. कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी. पश्चिम रेल्वेच्या वांद्रे टर्मिनसवरूनही कोकणासाठी ट्रेन सुटणार. पश्चिम रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांची माहिती. परवानगीशिवाय शाळेला इंटरनॅशनल, ग्लोबल, वर्ल्ड असा शब्द लावायला आता बंदी. पालकांची दिशाभूल टाळण्यासाठी निर्णय.